खरबी मासा। नमस्कार मंडळी, आज आपण या खरबी माशाचा आपण रेसिपी बनवणार आहोत। कापून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपले आगरी मसाले टाकून घेत आहोत। आपण दोन पद्धतीचे बनवणार आहोत। एक म्हणजे खरबीचं सुकं कालवण बनवणार आहोत आणि दुसरं म्हणजे त्याचं ओलं कालवण। अशा दोन पद्धतीचं आपण बनवतोय। आता आपण पहिल्यांदा सुकं घेतोय, त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि हे मी त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घेणार आहोत, टोमॅटो आहे आणि कोकम आहे, लसूण, हे सगळे आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहोत। बघूया आता आई काय करते ती। पहिल्यांदा आपण तेल टाकून घेतोय। हा खरबी मासा आहे, हा खाडीमध्ये सापडतो आणि आम्ही त्या बार्शीच्या वेळेला, पूर्वीच्या वेळेला आम्ही हे खाडीमध्ये, शेतामध्ये हा खरबी मासा भेटतो। आणि हा खरबी मासा बनवण्याची एक पद्धत वेगळीच असते, कारण हा जास्त शिजवल्याने त्याचा जो मांस आहे तो वरचा बाजूला जाऊ शकतो, फक्त काटे राहू शकतात, म्हणून हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला शिजवावा लागतो। अगोदर मसाले एकत्र करून घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतर तो कमी शिजवावा लागतो आणि अतिशय उत्तम असं जेवण त्याचं होतं आणि हा भाकरीबरोबर खाऊ शकतो आपण। आता आम्ही लसूण घेतलेला आहे, तर हा असा सगळे मसाले एकत्र होऊन जो आगरी मसाला, आगरी गरम मसाला करून घेतलेला आहे, जे आम्ही स्वतः बनवतो, ते टाकून अतिशय उत्तम असं जेवण बनवत असतो। बघूया त्याच्यामध्ये मसाले रेसिपी कशी होत आहे। टोमॅटो टाकायचे आहेत त्याच्यामध्ये। एक आंबटपणा त्याला यावा चिव करून घ्यायचं आहे। थोडंसं वाफेवर आपण ठेवूया। साधारण किती मिनिटं वाफेवर ठेवायचं आहे? 5 मिनिटं। 5 मिनिटं। नंतर मग असं मसाल्याचा वास जाईपर्यंत आपण वाफेवर ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे आपण ह्या खरबी या माशाचा कालवण करत आहोत। कालवणामध्ये आपण ह्या तुकड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मसाला टाकतोय, आगरी मसाला, आगरी पाटलांचे मसाले 1.5 चमचा आपण मसाला घेतोय। अतिशय उत्तम असा चविष्ट मसाला, त्याच्यामध्ये हळद घेतोय, ही सुद्धा आम्ही घरगुती बनवलेली आहे, अर्धा चमचा।
थोडा गरम मसाला, हे सगळं साहित्य आपण अगोदरच टाकतो का ते आपण आता एकत्र करून घ्यायचं आहे. कालवण करताना मसाला मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे. दोन चमचे तेल टाक. 2 चमचे आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये. हिंग टाकते थोडंसं. हिंग घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये. एक सोपी एकदम अशी रेसिपी आहे, पण ती रेसिपी सोपी या कारणाने आहे, ती माहिती असल्या कारणामुळे त्या माशाची जी खासियत असते की हा मासा जास्त शिजवला की काय होऊ शकतं, म्हणून वेगळ्या पद्धतीने करावी लागते ही. त्याच्यामध्ये लसूण घेतलेला आहे. एकजीव करायचा आहे. त्याच्यामध्ये लसूण, मसाले, आगरी मसाले हे सगळे एकत्र घेऊन हे एकजीव करत आहोत. आपल्याला याचं कालवण करायचं आहे, त्याच्यामुळे आपण त्याचं पाण्याचं प्रमाण आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला रस्सा ठेवायचा आहे. आणि जास्तही रस्सा ठेवून फायदा नाही, कारण नाही तर मग त्या जेवणाला चव राहत नाही, ते ढकलवणी केल्यासारखं होतं. त्याच्यामध्ये टॅमॅटो घेतोय, टॅमॅटो आणि कोकम घेतलेला आहे. खोबरं टाकू असेल तर टाक, नाही तर चांगला होईल. त्यामध्ये आपण थोडं खोबरं घ्यायचं आहे वाटण. खोबऱ्याच्या वाटणामध्ये काय काय आहे? त्याच्यात कांदा आणि खोबरं. कांदा आणि खोबरं आहे. आणि कांदा असा भाजलेला कांदा, भाजून कांदा आणि खोबरंही भाजलेलं असं वाटण केलेलं आहे. आणि त्या वाटणाचं वाटण आपण त्यात टाकतोय. तव्यात तेल टाकून भाजलेलं आहे. तव्यावरती तेल टाकून भाजलेलं आहे.
झाकण ठेवायचं आहे, त्याच्यावर थोडं पाणी. हा येते. ज्याचं आपण सुकं करतोय ते आपण त्याच्यामध्ये पळी टाकून हलवू शकत नाही. थोडीशी कोथिंबीर टाका त्याच्यामध्ये. ही मच्छी लवकरात लवकर शिजते. आता आपण सुकेपर्यंत वाट बघायची ना. हा थोडा रस आपला आटला पाहिजे. सुंदर असा सुगंध येतोय. हा मच्छीचा स्वाद जाणवतोय. उकळी येत आहे. आपला रस्सा कालवण बनवतोय. उकळी येत आहे.